किरण सामंत यांना तातडीनं मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदेंकडून हे बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती बोलावण्यात आलं असण्याची निश्चितच शक्यता आहे। अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अमोल, खरं तर किरण सामंत यांना तातडीनं मुंबईला मुख्यमंत्र्यांनी बोलावलेलं आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं, कशासाठी त्यांना हे बोलावणं धाडण्यात आलंय? विशाल, ही डेव्हलपमेंट किंवा हे बोलावणं आपण महत्वाचं यासाठी म्हणू, याचं कारण असं आहे की अशी एक चर्चा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणात की नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, पण त्याच वेळेला शिवसेनेने हा दावा अद्याप सोडलेला नाहीये। स्वतः उदय सामंत यांनी देखील सांगितलेलं आहे की आमचा या जागेवरती दावा कायम आहे आणि किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील असेल। आणि शिवाय समर्थकांकडून म्हणजे माझं काही वेळेला किरण सामंत यांच्याशी देखील बोलणं झालेलं आहे, त्यावेळी देखील त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते देखील आशावादी आहेत की आम्हाला ही जागा निश्चित मिळेल आणि उमेदवार हा धनुष्यबाण चिन्हावरती शिवसेनेचा असेल आणि तो स्वाभाविकपणे त्याचं प्रायोरिटी जी राहते ती किरण सामंत यांना जाते। हा पहिला मुद्दा। आणि दुसरी एक गोष्ट अशी झालेली आहे की सकाळी किरण सामंत यांनी एक स्टेटस देखील ठेवलेलं होतं, त्याची देखील चर्चा सुरू झालेली होती आणि त्यामुळे आता किरण सामंत यांना बोलवल्यानंतर नेमके पक्षश्रेष्ठी जे आहेत ते नेमके त्यांना काय सांगतात हे बघावं लागेल। पण त्यांचे पाठीराखे जे आहेत त्यांचे समर्थक जे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ही उमेदवारी मिळू शकते आणि त्यासाठी किरण सामंत यांना तातडीनं जे आहे ते मुंबईला बोलवलेलं आहे। अर्थात या निकालासाठी किंवा एकंदरीत त्यानंतरचा नेमका निर्णय काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला काही अवधी हा द्यावा लागेल आणि त्यानंतरच आपल्याला याची उत्तरे मिळणार आहेत। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।